हे तुमचे बाटल्या ग्लास बाजूला घ्या. हा हे बाजूला घ्या जरा सगळे. थँक्यू. रात्रीचं गॉगल वट वागुळे मी. दर सोडलं का माधुरीला घरी? काय हो? अहो सोडलं का माधुरीला घरी? सोडलं, घरापासून जरा लांब सोडले. नाही म्हणजे घरापर्यंत गेलो असतो तर माधुरीच्या बापानं कालवा केला असता. हा हे बरं केलं. तुमचा मामाना लयच विचित्र आहे हो. तुमच्यावर लयच खार खाऊन असतो. जाऊ दे, लक्ष नका देऊ तुम्ही. त्यांच्याकडे नाही लक्ष देत मी, पण तुम्ही आता जरा माझ्याकडे लक्ष द्या. मला ना माधुरीच्या लग्नात नेसायला छान साडी पाहिजे. घेऊ. काय हो, तुम्ही त्या माधुरीच्या लग्नाची लयच तयारी करताय. नाही आधी त्या माधुरीचं नाव जरी काढलं तरी तुम्हाला राग यायचा. आता नाही राग येत, उलट दयाच येते तिची. मी ना उगाच तिच्यावर राग केला, पण आता तिचं छान लग्न व्हावं, तिचा सुखाचा संसार सुरू व्हावा एवढीच इच्छा आहे माझी. आणि आपल्या घरातली आहे माधुरी, मग घरातल्या लग्नासाठी तशीच तयारी करायला नको? चांगलंय. आणि खरं सांगू तुम्हाला, मला आता तुमच्या आणि माझ्यामध्ये तिसरं कोणीच नकोय. बरं चला, हातपाय धुवून घ्या, मी जेवाय वाढते. नाश्त्याला आणू तुम्हाला? आओ चहा. आप्पा नाश्ता करून जावा. नाही नको, मला दुकानात जाईल. आप्पा तू सालगडी ठेवलाय का नाही, तर त्याला सगळी शेती कसू द्या की. आपल्या घरात एखादा विषय संपल्यानंतर पुन्हा तीच 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 बोलायचं असतं का? नाही म्हणजे एकदा ठरलंय की आपलं त्या जमिनीकडे कुणी बघायचं नाही, कसायची नाही, संपलाय विषय. ठीक आहे, एवढंच कळतं ना तुला? मग कर्जाचा पहिला हप्ता तू भर, ते बी कॅश. त्या दिवशी तर लय टेम्यात म्हणत होतास, आकडा सांगा फक्त. आता कुठे गेला तुझा पैशाचा माज? अरे ब्लाऊज शिवतो रे मी, करोडो रुपये नाही मिळत त्याने. गरीब बायकांचे ब्लाऊज शिवतो, 200-400 रुपये मिळतात. आता म्हणलो तर आता बी म्हणतो मी, माझ्याकडे येऊ दे, पैसे देतो. माहिती ना आता लग्नात माझा किती खर्च झालाय, सगळं माझ्या खिशातनच गेलंय की. तुला एवढं कसं कळत नाही की जर त्यांनी सगळी शेती केली तर 4 पैसे जास्त सुटतील, कर्जाचा डोंगर कमी होईल? हा, कळत नाही तुला? मला सगळं कळतंय, पण ती जमीन मला आप्पाने दिली. आप्पा मला हे बी म्हणल्या, त्या जमिनी तुला काय करायचंय ती कर, आम्ही कोणी विचारणार नाही. ए आप्पा फक्त जमिनीचं बोलल्यात, तुझ्या नावावर केलं नाही अजून जमीन. आणि अशी ती जमीन घाण आहे. ती जमीन सोडवल्याशिवाय तिचा वाटणी करायचा अधिकार कोणालाच नाही, कळलं का? अरे पण आप्पा बोललेत नाही एकदा, मग आप्पांच्या शब्दाच्या विरोधात जाणार होय तू? एवढं मोठं झालं रे तू. ए गोपाळ, शब्दाला किंमत नाही म्हणजे काय बोलतोय तू? आप्पांच्या शब्दाला किंमत देत नाही म्हणजे? अरे जी सत्य परिस्थिती आहे ना तीच बोलतोय माझा सुधाकर. एकतर हप्ता भर, नाहीतर सगळी जमीन कसाला द्यायची. हा, तो 1% फेडेल हप्ता? पैसे देतो म्हणल्यात हे, पण आमच्याकडे पैशाचं काही झाड नाही लागलंय. इथं ही डोक्यात जाती आहे, तिकडे ती सुरेखा. आता तिला कुठून पैसे देऊ? हे बघा, माझ्याकडे जेव्हा पैसे येईल तो मी नक्कीच देईल.
फक्त ती जमीन कसायला नको देऊ याच्या पाठीमागचा माझा काहीतरी उद्देश आहे. ती जमीन त्या सालगाड्याला लाटलेली आहे म्हणजे झालं. ती जमीन मी कोणाला देणार नाही, संपला विषय. ए देणार नाही म्हणजे काय? तू काय लय मोठा शहाणा झाला का आता? अरे मग तू मोठा लागला का? अरे बास. गोपाळ तू काय एवढा आठाला पेटलाय? काय चुकीचं बोललास होते? बरोबर आहे त्याचं. तू जर जमीन कशणार नशील ना तर कर्जाचा हप्ता तुला भरावा लागेल. बरोबर बोलतात आप्पा. आता ही फायनल आहे. कळलं ना आप्पा काय म्हणाले? आता तू त्यांचा शब्द मोडू नको म्हणजे झालं. आप्पा येतो. आप्पा येतो. श्यामे चाल. होय. हवालदार सुधाकर साहेब. साहेब जय हिंद. तुम्ही इथं? लेट झाला तुला. लेट नाही साहेब, लेट मला माहितच नव्हतं तुम्ही इथे येणार आहे. मला माहित असताना साहेब मी वेळेत आलो असतो. मला कधीच लेट होत नाही साहेब. मी कुठेही जायचं असेल ना आधी जातो. हे काय? रॉकेले जाळून घे स्वतःला. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. जादू आहे जादू. जादू? कसली जादू आहे? रंगमंचावर दाखवतो. गाडी घे. साहेब पण माझी ड्युटी. ही पण ड्युटीच आहे. हं? गाडी घे. त्या गोपाळच्या घरातल्यांना पैसे पाहिजेत. तो हिम्मतराव सुद्धा माझ्याकडे पैसे मागतोय. एक वेळ हा देवी सिंग सगळं सोडेल पण पैसा कधीच नाही. हे कसं सांगणार त्यांना? पण यावेळी जरा पैसा सोडावा लागेल, नाहीतर ते म्हातारं सारण जमीन देईल आणि तिथे असलेल्या डेड बॉडी वर येतील. अचानक मी एवढे पैसे दिले तर एवढे पैसे आले कुठून म्हणून डाऊट पण येईल. काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. मधला मार्ग काढला पाहिजे. आर्या